काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात नरेंद्र सरेंडर आंदोलन। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे काँग्रेस भवन समोर आंदोलन। नरेंद्र सरेंडर अशा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर देशहिताशी तडजोड केल्याचा आरोप। अमेरिकेतील एप्स्टाईन प्रकरण, चीनसमोर मवाळ भूमिका आणि लोकशाही दडपल्याचा दावा। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांवर कारवाईची मागणी। काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध। भाजप सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी, कारवाईची मागणी। आंदोलन खासदार प्रणित शिंदे यांच्या महाराष्ट्रामध्ये आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन होत आहे। आपण बघताय की नरेंद्र आणि सिलेंडर अमेरिकेसमोर हे सरळ सरळ हे चुकलेले आहेत। अमेरिकेचे जे अध्यक्ष ट्रम्प सांगताल तसं यांनी नाचतायत, सांगेल तसं यांनी करतायत। आपण बघितलं की अनेक वेळा ट्रम्पनी सांगितलं मी भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं, त्यानंतर आता जो भारत आणि जो अमेरिकेचा करार झालाय त्यामुळे प्रचंड असं शेतकऱ्याच्या या ठिकाणी नुकसान होणार आहे। आपण ज्यांचा माल घेतो त्याला मात्र टेरिफॅक्स नाही आहे आणि भारताकडनं जो माल जाणार आहे त्याला मात्र त्यांनी कर या ठिकाणी 18% बसवत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड या ठिकाणी देशातील शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान होणार आहे। दुसरं आपण बघताय की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार हे लोक अपमान करतात। त्यांचा जो एक आमदार आहे त्याच्या सभा मंडपामध्ये जो टॉयलेट बाथरूम त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा त्या ठिकाणी ते बसवलेला आहे। वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातोय। तुम्ही बघताय की राहुलजी गांधी यांना गोळ्या घालून मारू असं भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता त्याची धमकी देतोय। काल पुण्यामध्ये आमचे हनुमंत पवार यांच्यावर भ्याड हल्ला होतोय। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करतोय आणि आता आम्ही कलेक्टरला निवेदन देखील देतोय की जे सरकार आहे हे सरकार अमेरिकेसमोर घुटण्यात टेकलेलं आहे। इकडे स्वर्गीय इंदिरा गांधी अमेरिकेला वाकवण्याचं काम केलं, अनेक देशाला त्यांनी सबक शिकवलं, पण आपले भारताचे पंतप्रधान हे सरळ सरळ अमेरिकेसमोर सरेंडर झाल्यात। त्यामुळे आजची जी घोषणा आहे ते नरेंद्र आणि सरेंडर ही घोषणा या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या मार्फत जे सरकार आहे ते फेल गेलेलं सरकार, त्यामुळे त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय।